तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. सटाणा शहरातल्या उत्तर भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी अंजनाबाई बोरसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तनानुसार मावळते सभापती साहेबराव सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी अंजनाबाई बोरसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. या अर्जावर सूचक म्हणून साहेबराव सोनवणे तर अनुमोदक म्हणून संजय सोनवणे यांनी स्वाक्षरी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सतीश पाटकर यांनी कामकाज पाहिलं तर सोसायटीचे सचिव सुनील देवरे यांनी त्यांना सहकार्य केले. निवडणुकीनंतर संचालक मंडळाच्या वतीनं नवनिर्वाचित सभापती अंजनाबाई बोरसे यांचा पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते सभापती साहेबराव सोनवणे, उपसभापती दिलीप सोनवणे, विलास सोनवणे, साहेबराव सोनवणे, धनंजय सोनवणे, शिवाजी रोंदळ, सुरेश नंदाळे, उज्ज्वला सोनवणे, संजय सोनवणे, सीताराम पिंपळसे, दीपक सोनवणे, सागर सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, नंदू सोनवणे, प्रमोद सोनवणे, प्रशांत बोरसे यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. अंजनाबाई बोरसे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर अंजनाबाई बोरसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळधर.